तिकडे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी त्यांच्याच खात्यातला निर्णय घेताना त्यांना विचारलं जात नाही अशा प्रकारचा सवाल उपस्थित केला जातोय आणि याचं कारण ठरलंय उदय सामंतांनी लिहिलेलं एक पत्र। उद्योग मंत्री असलेल्या उदय सामंतांना त्यांच्या खात्याच्या प्रधान सचिवांना हे पत्र लिहावं लागलं। त्यामुळे उदय सामंत त्यांच्या अधिकाऱ्यांवर नाराज आहेत का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। उद्योग मंत्री उदय सामंत यांनी स्वतःच्याच उद्योग खात्यातील प्रधान सचिव आणि सीईओंना लिहिलेलं हे पत्र। या पत्रात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ तसंच उद्योग विभागाचे काही महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय परस्पर प्रशासकीय पातळीवर घेत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली। उदय सामंतांनी या पत्रात लिहिलंय, गेल्या काही कालावधीत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात तसंच उद्योग विभागाशी संबंधित काही महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय परस्पर प्रशासकीय स्तरावर घेतल्याचं माझ्या निदर्शनास आलं। तरी यापुढे मला अवगत करून असे निर्णय घेण्यात येतील याची दक्षता घ्यावी। तसंच महत्त्वाच्या कामकाजाबाबत आणि सादर होणाऱ्या नस्तीविषयी मला सचिव उद्योग आणि मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांनी नियमित ब्रीफिंग द्यावी। या पत्रामुळे उद्योग मंत्री आपल्याच खात्यातल्या अधिकाऱ्यांवर नाराज असल्याची चर्चा सुरू झाली। ही चर्चा अधिक वाढू लागल्यानंतर स्वतः उद्योग मंत्र्यांनी पुढे पत्रकार परिषद घेतली आणि आपण नाराज नसल्याचं स्पष्टीकरण दिलं। प्रधान सचिवांचं मान सन्मान, प्रधान सचिवांची खुर्ची, त्यांचे अधिकार आणि मंत्री म्हणून माझे अधिकार हे मला पूर्ण माहिती आहे। त्याच्यामुळे तुमचा जो गैरसमज आहे की मंत्री प्रधान सचिवांवर नाराज झाला किंवा नाराज आहे ते त्यांच्या कार्यप्रणालीवर नाराज आहे असं कुठेही पत्रामध्ये मी लिहिलेलं नाही। आता उद्योग मंत्र्यांनी केलेला पत्र उद्योग उघड झाल्यानंतर विरोधक तरी कसे शांत राहणार? विरोधकांनीही उद्योग मंत्र्यांच्या नाराजीचा समाचार घेत त्यांच्यावर टीका केली। काय चुकीचं होत असेल तर ढवळाढवळ आवश्यकच आहे ना। राज्याचा बॉस म्हणून मुख्यमंत्री करत असतील तर, कारण 5 वर्ष आम्ही ते खातं चालवताना बघितलंय। पर्टिक्युलर तुम्ही या खात्याच्या संदर्भात बोलत असाल तर मला वाटतं की ढवळाढवळ करायची आवश्यकता होती जर महाराष्ट्रात गुंतवणूक वाढवायची असेल। उद्योग मंत्री उदय सामंत कितीही नाराज नसल्याचं सांगत असले तरी आपल्या अधिकाऱ्यांना पत्रातून ब्रीफिंगबद्दल सांगणं हेच त्यांच्यातला विसंवाद स्पष्ट करतंय। त्यामुळे खरंच अधिकारी मंत्र्यांना न विचारता निर्णय घेत असतील तर ते विचारतात कुणाला हा सवाल उपस्थित होतोय। त्यामुळे एका पत्रातून उघड झालेली ही नाराजी क्षमते की पुढे वाढत जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोक।